राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य बड्डेपल्ली रामचंदर हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। बड्डेपल्ली रामचंदर यांनी शहरातल्या रयतवारी कोळसाखाण वसाहत भागात दौरा केला। त्याचबरोबर कोळसाखाण क्षेत्रातल्या अनुसूचित जातीच्या नागरिकांच्या समस्या देखील जाणून कर्जत रेल्वे स्थानकावर धावत्या लोकलमधून एका महिलेने उडी मारण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलिसांनी महिलेचे प्राण वाचवले। त्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले। लातूर मधल्या हारेगाव जवळगा रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला। या अपघातात दोन्ही दुचाकी चालक गंभीर जखमी झाले। यावेळी माजी मंत्री अमित देशमुख यांनी तात्काळ या दोघांना मदत केली। कोल्हापूरमधल्या कसबा पावडा परिसरात अशांत मोरे यांनी तांदळावर विठू माऊलींची प्रतिमा साकारली। अशांत मोरे हे दरवर्षी वेगवेगळ्या माध्यमातून आषाढी निमित्त कलाकृती सादर करतात। यंदा त्यांनी चक्क तांदळावर विठू माऊलींचं आकर्षक पेंटिंग काढून आपली कला विठुरायाच्या चरणी अर्पण केली। हिंगोली जिल्ह्यातल्या गोकर्णा माळरानावर गोकर्णा महादेवाची यात्रा भरली। आषाढी एकादशी निमित्ताने ही यात्रा भरवली जाते। दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली। यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळाला। शिर्डीतल्या साईबाबांच्या मंदिरात भाविकांनी गर्दी केली। आषाढी एकादशी निमित्त साईबाबांचं मंदिर आकर्षक फुलांनी सजवलं। त्याचबरोबर साईबाबांना कोट्यवधी रुपयांच्या आभूषणांसह तुळशीपत्राची माळ घालण्यात आली। वाशिमच्या विविध भागातल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आषाढी एकादशीच्या निमित्तानं भाविकांनी गर्दी केली। तसंच अनेक मंदिरांमध्ये हरिपाठ, कीर्तन, नामस्मरण अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। हिंगोलीतल्या नरसी नामदेव मंदिरात आषाढी एकादशी निमित्त भाविकांची गर्दी पाहायला मिळते। जे वारकरी पंढरपूरला पायी वारीत जाऊ शकले नाही ते भाविक दर्शनासाठी या ठिकाणी येतात। या निमित्ताने चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। तसंच मंदिर प्रशासनाच्या वतीने भाविकांसाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। जालना जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र अनवा इथं भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली। आषाढी एकादशी निमित्त दर्शनासाठी मंदिर भाविकांना खुलं करण्यात आलं। मराठवाड्यासह खानदेश, मध्य प्रदेशमधून भाविक शेकडो दिंड्यांसह या ठिकाणी दाखल झाले। कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रतिपंढरपूर असणाऱ्या नंदवाड इथं आषाढी निमित्त भाविकांची गर्दी पाहायला मिळाली। ज्यांना पंढरपूरला जाता येत नाही ते भाविक या ठिकाणी पांडुरंगाचं दर्शन घेतात। यावेळी कोल्हापूरमधून निघालेल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं। अहिल्यानगरमधल्या पुणतांबामध्ये एका शाळेत फळ्यावर खडून वारकरी आणि विठ्ठलाची प्रतिमा साकारण्यात आली। कला शिक्षक सुभाष चारुडे यांनी खडूच्या सहाय्याने सुंदर विठ्ठल आणि वारीला चाललेल्या वारकऱ्याची प्रतिमा साकारली। पुण्याच्या मुळशीमधल्या वातुंडे गावामध्ये 1 एकर शेतामध्ये 200 फूट ज्ञानोबा माऊलींची प्रतिमा साकारण्यात आली। आषाढी वारी निमित्त नाचणीच्या पिकामधून तब्बल 200 फूट संत ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा साकारली। परभणीच्या मानवत तालुक्यातल्या जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयानं आषाढी निमित्त वृक्षदिंडी काढली। या दिंडीतून विद्यार्थ्यांमध्ये वृक्ष लागवड आणि संवर्धनाचं बीज पेरण्यात आलं। वारकऱ्यांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी झाडे लावत जीवन जगवा असा संदेश दिला। कोल्हापूरच्या कसबा तारळे इथल्या न्यू हायस्कूलमध्ये आषाढी निमित्त विविध अभिनव उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। या अंतर्गत वेशभूषा, उपवासाचे पदार्थ बनवण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या। या स्पर्धेत प्रबोधनात्मक फलक आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती विशेष लक्षवेधी ठरली। अलिबागच्या बरसोली इथल्या आंग्रेकालीन विठ्ठल मंदिरात आषाढी निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली। मंदिरात विविध भजनी मंडळांनी भजन सादर केल्यानं भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं। आषाढी निमित्त प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरूरच्या विठ्ठलवाडी इथल्या विठ्ठल मंदिरात भाविकांनी गर्दी केली। यावेळी आमदार माऊली कटके यांनी सपत्नीक महापूजा केली। मंदिराचा गाभारा आकर्षक अशा विविध रंगी फुलांनी सजवण्यात आला। संभाजीनगरमधल्या प्रतिपंढरपुरात विठूनामाचा गजर करत मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले। यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते आरती संपन्न झाली। त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता। अलिबागमधल्या एका शाळेमध्ये आषाढी एकादशी साजरी करण्यात आली। शाळेच्या परिसरात बाल वारकऱ्यांची दिंडी काढण्यात आली। या वारीमध्ये टाळ चिपळ्यांच्या तालावर विठू माऊलीचा गजर करत विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले।
पंढरपूरमध्ये आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी दाखल झाले। या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः महाद्वार चौकात उभं राहत भाविकांच्या येण्या जाण्याचं नियोजन केलं। त्याचबरोबर वारकऱ्यांना सूचना देऊन त्यांना सहकार्य करण्याचं देखील आवाहन केलं। रत्नागिरीतल्या मारुती मंदिर ते विठ्ठल मंदिरापर्यंत पायी दिंडीचं आयोजन करण्यात आलं। या दिंडीमध्ये हजारोंच्या संख्येने विठ्ठल भक्त सहभागी झाले। विठ्ठल नामाचा जयघोष करत मोठ्या उत्साहामध्ये शहरात पायी दिंडी काढण्यात आली। रत्नागिरीतल्या देवरुखमध्ये रांगोळी कलाकार विलास रहाटे यांनी आषाढी एकादशी निमित्त अनोख्या पद्धतीनं विठ्ठलाप्रती आपला भक्तिभाव व्यक्त केला। रहाटे यांनी पाण्याखाली विठुरायाची रांगोळी साकारली। पितळाच्या परातीत पाणी घेत या पाण्यामध्ये त्यांनी विठुरायाची रांगोळी साकारली। नाशिकच्या सुरगाणामधल्या जांभूळपाडामध्ये स्मशानभूमीत शेड नाहीये, त्यामुळे ग्रामस्थांना प्लास्टिकच्या कागदाचा आधार घेऊन पार्थिवावर अंत्यसंस्कार करावे लागते। त्याचबरोबर या ठिकाणी रस्ता नसल्यानं नारे आणि चिखल तुडवत मृतदेह घेऊन जाण्याची वेळ ग्रामस्थांवर येते। सोलापूरमध्ये मोहरम सणात हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन होतं। मोहरम सणानिमित्त नवस फेडण्याची गेल्या 300 वर्षांपासूनची परंपरा आजही कायम आहे। या ठिकाणी नवस फेडण्यासाठी अंगावर वाघाचं चित्र रेखाटलं जातं। नाशिकच्या सटाण्यामध्ये मुदतबाह्य बुरशीनाशक औषधं जप्त करण्यात आली। एका दुकानातून शेतकऱ्यांना मुदतबाह्य औषध विक्री होत असल्यानं पोलिसांनी दुकान मालक आणि कंपनी विरोधात गुन्हा दाखल केला। यावेळी पोलिसांनी 76,000चा मुद्देमाल जप्त केला। छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं जालना रोड, पैठण रोड आणि पडेगाव रस्त्यावर अतिक्रमण विरोधात कारवाई केली। या कारवाईमध्ये 3,000हून अधिक अनधिकृत मालमत्ता जमीनदोस्त करण्यात आल्या। तर आता जळगाव रस्त्यावरच्या अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली। 11वीच्या प्रवेशाच्या पहिल्या फेरीची मुदत उद्या सायंकाळी 5 वाजता संपणार आहे। त्यानंतर पहिल्या फेरीतल्या विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार नाही, तर दुसऱ्या फेरीचं नियोजन 7 जुलैनंतर होणार आहे। आतापर्यंत 4,45,000 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले। नांदेडमधल्या हदगावमध्ये शाळा सुरू होऊन 20 दिवस उलटले तरी सुद्धा अद्याप विद्यार्थ्यांना पुस्तकं आणि गणवेश मिळालेले नाहीत। पुस्तकं न मिळाल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं, त्यामुळे लवकरात लवकर पुस्तकं उपलब्ध करून देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली। छत्रपती संभाजीनगरमधल्या जायकवाडी धरणातून 15,380 क्युसेकनं पाण्याची आवक सुरू आहे। त्यामुळे जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 49% पोहोचलाय, तर पाण्याचा वेग वाढत असल्यानं 2 दिवसात धरणातला पाणीसाठा 50% जाण्याची शक्यता आहे। सांगलीच्या चांदोरी धरणातून वारणा नदीमध्ये 4,500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी कायम असल्यानं धरणाच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होते, त्यामुळे धरण आता 75% भरले। यावेळी धरणाचे 4ही वक्र दरवाजे उघडण्यात आले। भंडाऱ्यातल्या गोसे खुर्द धरणातल्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली, त्यामुळे जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे 27 दरवाजे उघडण्यात आले। तर या धरणामधून 3,44,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग केला जातो। त्यासाठी नदीकाठवरच्या गावांना जिल्हा प्रशासनानं आता सतर्कतेचा इशारा दिला। मावळ पिंपरी चिंचवड शहरांना पाणी पुरवठा करणारं पवना धरण 72% भरले। या धरणातून 400 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला, त्यामुळे पवना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। पुणे शहराची पाण्याची चिंता मिटली। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात 61% पाणीसाठा जमा झाला। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणातून आतापर्यंत 4 टीएमसी पाणी मुठा नदीत सोडण्यात आलं। मुंबईतल्या रस्त्यांवर केवळ 179 खड्डे शिल्लक असल्याचा अजब दावा महापालिकेने केला। 1.5 महिन्यांपासून मुंबईत पडत असलेल्या पावसामुळे रस्त्यांची दैना झाली। अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे असताना सध्या शहरात फक्त 179 खड्डे बाकी असल्याची माहिती पालिकेच्या रस्ते विभागाने दिली। शिरूर तालुक्यातल्या शिंदोडी इथं शेतातल्या डाळिंबावर चोरट्यांनी डल्ला मारला। चोरट्यांनी 4,50,000 रुपये किमतीच्या डाळिंबाची चोरी केली। रात्री चोरट्यांनी डाळिंब बागेतून तब्बल 4,500 किलो डाळिंबाची चोरी केल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 208 दिवस पूर्ण झाले, मात्र तरी सुद्धा आरोपी कृष्ण आंधळे काही पोलिसांना सापडत नाही। 6 महिन्यांपासून कृष्ण आंधळेचा शोध पोलीस सीआयडीची पथकं घेत आहेत। बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केलं। जळगावच्या यावल तालुक्यामध्ये खासगी बसचा अपघात झाला। इंदोरकडून जळगावकडे येणारी खासगी बस नदीच्या पुलावरून थेट मोर नदीत कोसळली। या दुर्घटनेमध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला, तर 20 ते 30 प्रवासी जखमी झाले। अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू केले।
भंडाऱ्यामध्ये मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली। मारहाणीमध्ये मुलाच्या हाताला गंभीर दुखापत झाली। शाळेतल्या विटांची भिंत लाथ मारून पाडल्याच्या रागातून मुख्याध्यापकानं मुलाला अमानुष मारहाण केली। दरम्यान मुख्याध्यापकाच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला। छत्रपती संभाजीनगरच्या बालगृहातल्या 9 अल्पवयीन मुलींनी पळ काढलं होतं। या प्रकरणाची गंभीर दखल घेत महिला आणि बालकल्याण विभागाचे मंत्री अदिती तटकरे यांनी चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश दिले। या पार्श्वभूमीवर समितीने शहरात भेट देत बालगृहातल्या मुलींची चौकशी केली। पुण्यातल्या वाघोरीमध्ये गाडी भाडेतत्वावर घेण्याच्या बहाण्यानं अपहरण करण्यात आले। या प्रकरणी 2 जणांना पुणे पोलिसांच्या युनिट 6 ने अटक केली। आकाश पवार, किरण घायाळ असे अटक केलेल्या आरोपींची नावं। शिरूर तालुक्यातल्या शिंदोळी इथं शेतातल्या डाळिंबावर चोरट्यांनी डल्ला मारलाय। चोरट्यांनी 4,50,000 रुपये किमतीच्या डाळिंबाची चोरी केली। रात्री चोरट्यांनी डाळिंब बागेतून तब्बल 4,500 किलो डाळिंबाची चोरी केल्यानं शेतकऱ्याचं नुकसान झालं। अकोल्यातल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आषाढी एकादशी निमित्तानं महापूजा संपन्न झाली। अखंड हरिनाम सप्ताह मंडळाचे सर्व सेवाधिकारी कृष्णा शर्मा यांच्या हस्ते ही पूजा संपन्न झाली। या मंदिरामध्ये गेल्या 92 वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं जातं। भंडाऱ्यातल्या रांगोळीकार चित्रा वैद्य यांनी तुळशीच्या पानावर विठ्ठलाची रांगोळी साकारली। आषाढी एकादशी निमित्त चित्रा वैद्य यांनी विठ्ठलाची रांगोळी साकारली, तर ही रांगोळी आकर्षक ठरते। राज्याची धाकटी पंढरी असलेल्या बीडच्या तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र संस्थान नारायणगड इथं मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि गडाच्या महंतांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी आणि श्री संत कुलभूषण महात्मा नगद नारायण महाराजांची महापूजा पार पडली। राज्यावर कुठलेही संकट येऊ नये असं साकडं जरांगेंनी विठुरायाला घातले। दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा भाविकांनी गडावर गर्दी केली। बीडमध्ये अत्याचार प्रकरणात आत्महत्या केलेल्या पीडितेच्या आईनं आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची भेट घेतली। यावेळी तिच्या आईला अश्रू अनावर झाले। तुमचं दुःख माझं आहे असं म्हणत चाकणकरांनी पीडितेच्या आईला धीर दिला। आरोपींना कठोर शिक्षा देऊ असं आश्वासन चाकणकरांनी दिलं। वसई विरारमध्ये शहरी भागासह ग्रामीण भागात सकाळपासून मुसळधार पाऊस होतोय, त्यामुळे शहरातले सखल रस्ते जलमय झाले। नालासोपारा पूर्वेकडच्या राजमाता नगर, गालानगर, संकेश्वर नगर, आसोळे रोड या परिसरात पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। हवामान खात्यानं जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला। धरण क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे 5ही दरवाजे उघडले। धामणी आणि कवडास धरणामधून सूर्या नदीत 40,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे सूर्या नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली। दरम्यान नदीकाठवरच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा दिला। ठाणे शहरात मोठमोठे खड्डे पडले। ठाण्यावरून मुंबईला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरून जाताना वाहनधारकांना कसरत करावी लागते। खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेकांना जीवाला मुकावं लागतं, त्यामुळे पालिकेने खड्डे बुजवावेत अशी मागणी नागरिक करतात। नांदेडमधल्या हदगाव हिमायतनगर या 2 तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्यावर भगदाड पडले, त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे। यासाठी हे खड्डे बुजवण्याची मागणी आता केली जाते। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात जोरदार पाऊस कोसळतोय। भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात घाटगर, रतनवाडी, पांजरी या आदिवासी दुर्गम भागात पावसाचा जोर आहे, त्यामुळे शेळी पालकांनी शेळ्यांना सुद्धा रेनकोट घातलाय। पावसापासून रक्षणासाठी शेळ्यांच्या पाठीवर प्लास्टिकच्या गोण्या बांधल्या। सोलापूरमधल्या विविध शाळांमध्ये आषाढी सोहळ्यानिमित्त बालदिंड्या काढण्यात आल्या। विठ्ठल नामाचा गजर करत पारंपरिक वेशभूषेत या बालदिंड्या निघाल्या। त्यामुळे विठ्ठल रुक्मिणी, ज्ञानोबा, तुकोबा, मुक्ताई, सावता आदी संतांच्या तसंच वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत चिमुकल्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। सांगलीच्या शिराळा तालुक्यामध्ये चांदोली धरण परिसरातले छोटे धबधबे प्रवाहित झाले, त्यामुळे पर्यटकांची पावले इथं आता वळू लागली। मे महिन्यापासूनच जोरदार पाऊस झाल्यानं परिसर हिरवाईने नटला। बीड शहरात बुलेटचा कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाक्यांवर वाहतूक शाखेने मोठी कारवाई केली। बुलेटचे शेकडो सायलेन्सर नष्ट करण्यात आले। या कारवाईमुळे नागरिकांनी सुद्धा समाधान व्यक्त केले। भविष्यात अशा कारवाई सुरू राहतील असा इशारा पोलिसांनी दिला। मोटरसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी वाशिम स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली। या कारवाईमध्ये 2 सराईत चोरट्यांना अटक करण्यात आली। चोरलेल्या 7 मोटरसायकली पोलिसांनी जप्त केल्या।
उल्हासनगर मधल्या बिर्ला मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली। भक्तांच्या जयघोषानं मंदिर गजबजून गेले। या मंदिरात उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त मनीषा आभाळे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी सहकुटुंब विठ्ठल रुक्मिणीची महापूजा केली। डोंबिवलीच्या रेल्वे प्रवासी भजन मंडळीसोबत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण भजनात तल्लीन झाले। डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी निमित्त वारीचा पारंपरिक गजर पाहायला मिळाला। गेल्या 17 वर्षांपासून हे हरिओम रेल्वे प्रवासी भजन मंडळ वारी आयोजित करतात।